कारवाई। मुलुंड दुर्घटनेतील एका मृताच्या वारसांना सरकारकडून 5 लाख रुपये, MMRDA कडून 15 लाखांची मदत जाहीर। 3 जखमींच्या उपचाराचा खर्चही प्रशासन करणार। दोषींवर कारवाईसह इतर ठिकाणच्या कामाचं सेफ्टी ऑडिट होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका उडाला। भाजपच्या तक्रारीनंतर पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये सपकाळांविरोधात गुन्ह्याची नोंद। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना शिवरायांसोबत करताना लाज वाटायला हवी। हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी। काँग्रेससह उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, मुख्यमंत्री फडणवीस संतापले। टिपू सुलतान दहशतवादी नव्हते। नागपूरसह अनेक ठिकाणी त्यांचे स्मारक। मालेगाव महापालिका दालनात टिपू सुलतानच्या फोटोवरील टीकेनंतर उपमहापौर शान हिंद यांचं भाष्य, तर टिपू महापुरुष नव्हता, ठाकरेंच्या शिवसेनेचा निशाणा। म्हात्रोळी गावात जमीन मोजणीसाठी गेलेल्या विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या सहकार्याला संतप्त शेतकऱ्यांची मारहाण। तीव्र विरोध केल्यानंतर नार्वेकरांनी पळ काढला, राऊतांचा दावा। नार्वेकरांचा प्रकरणाशी संबंध नाही, शेतकऱ्याची माहिती। माझा घटनेशी काही एक संबंध नाही, 2 शेतकऱ्यांमधील वाद सोडवण्यास गेलेलो, राऊतांनी ट्विट करत केलेल्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण। विलिनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादींकडून फुल स्टॉप। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची भूमिका। पटेलांकडूनही विलिनीकरण होणार नाही अशी स्पष्टोक्ती। शरद पवार यांना खासदार करणे एवढं महाविकास आघाडीचं संख्याबळ, राज्यसभेची निवडणूक लढवणार असं पवारांनी सांगितलं। संजय राऊतांचा दावा, 2 एप्रिलला पवारांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपणार। वरळी विधानसभेतील आर्थर रोडच्या लक्ष्मीनारायण मंदिराचं बांधकाम पाडण्याची नोटीस, तर आता 15 दिवसांच्या आत मंदिर तात्पुरत्या प्रस्तावित जागेवर स्थलांतरित न केल्यास कारवाईचा इशारा। मात्र मंदिर पाडण्यासाठी स्थानिकांचा विरोध। बिल्डरांचे काही दलाल सत्तेत, मी त्याच कॅबिनेटमध्ये बसतो याची मला लाज वाटते। गणेश नाईक यांचा शिंदेंच्या नगर विकास खात्यावर पुन्हा एकदा आरोप। नाईकांना त्रास होत असेल तर त्यांनी थांबावं, आम्ही सक्षम आहोत, सामंतांचा पलटवार। भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयात पिस्तूल ठेवणारा तरुण ताब्यात, पोलिसांकडून चौकशी सुरू। हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे घातपाताचा संशय, केनेकरांचा हा आरोप।